गणपति बप्पा। आज हमारे गांव का जो गणेश जोड़ा है तो उसके लिए हम हमारा पूरा गांव ऐसे एक साथ आ गए। आजचा दिवस म्हणजे आपण ज्यांची वर्षभर वाट पाहिली, ज्यांच्या स्वागताची तयारी महिनाभर आधीपासून केली, ढोलताशांच्या गजरामध्ये ज्यांचं स्वागत केलं, 11 दिवस जीवनातील सर्व नैराश्य विसरून ज्यांची सेवा केली, अशा सुखकर्ता दुःखहर्ता मंगलमूर्ती गणरायाचा निरोप घेण्याचा दिवस म्हणजेच अनंत चतुर्दशी. आज सुखकर्ता आपल्या जीवनातील दुःख संपवून आपल्या जीवनाला जगण्याची नवीन ऊर्जा प्रदान करून आपला निरोप घेत आहे. तर आपण सुरू करूयात आपल्या गावातील ढोलताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने सुरू असलेल्या गणेश विसर्जन सोहळ्यापासून. गणपति बप्पा। अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळते गावातील परंपरा आणि संस्कृती. मग त्यामध्ये गणरायाला हातात घेऊन देवांना केलेली प्रदक्षिणा असेल किंवा संपूर्ण गाव एकत्र गणरायाला घेऊन केलेली पहिली आरती. कृपा जयाची सर्वांगी सुंदर सेंद्राची चालू आहे.
पाटील लवकर या. गणपति बप्पा. आज हमारे गांव का जो गणेश विसर्जन सोहळा है तो उसके लिए अब हमारा पूरा गांव ऐसा एक साथ आ गया है और बहुत देर हो गया हम निकल गए उधर से मंदिर के पास. हमारा सेकंड लास्ट नंबर का आरती जो होता है वो हो गया है और अभी आगे बहुत ताशा वगैरह बज रहा है. मेरा आवाज़ ठीक से आ रहा है कि नहीं मेरे को मालूम नहीं. अभी क्या है तो जा रहे हैं. अभी बारिश का भी थोड़ा सा माहौल हो गया है. ऊपर देख सकते हैं हम. थोड़ा बहुत, लेकिन अभी हम अपने दोस्तों को, अपने जो मित्र हैं उनको, अपने गाँव वाले जो हैं उनको भी पूछेंगे उनको कैसा लग रहा है आज का दिन. आजचा दिवस आज जरा गणेश उत्सव है विसर्जन का. थोड़ा आज इमोशनल भी बहुत और हैप्पी भी बहुत हूँ क्योंकि हर 7 दिन में हम हर रोज प्रसाद चढ़ाते देते हैं तो थोड़ा सा इमोशनल रहता है. माझ्या वाटणी आनंद आला. अजून मला दुःख पण वाटलं गणपती विसर्जनाचं, पण भारतीय संस्कृती सांगते की सगुण आणि निर्गुण भगवंत. तर तो जो सगुण म्हणजे ज्या दिवशी आपण गणेश चतुर्थी असते त्या दिवशी सगुण रूपात आपण गणपती बाप्पाला विराजमान करतो आणि अनंत चतुर्थीच्या दिवशी गणपती निर्गुण निराकार म्हणजे सर्वव्यापक भगवंताची शिकवण ही भारतीय संस्कृती देते. इस जगह पे नाना मुन्ने आपल्याला खूप चांगल्या प्रकारे माहिती दिलेली आहे. एक चीज वो क्या बोला, गणपती चालले गावाला. परंपरा जोपासत मिरवणूक काढलेली दोन वर्ष जगात आमच्या गावाला निरोप देत आहेत. अतिशय छान पद्धतीने पारंपरिक पद्धतीने दोन वर्ष वाजवत निरोप देत आहे.
लोकांचे अनुभव ऐकून घेतले आणि गणेश विसर्जनाची जी लास्टची आरती होती त्या आरतीमध्ये लोकांची जी ऊर्जा होती ती ऊर्जा आपल्या अनुभवाला मिळाली. अशा प्रकारे आपण शहरातील सुरू असलेल्या गणेश विसर्जन सोहळ्याचा सुद्धा आनंद घेऊया. रोषणाई, ढोलताशा पथक, त्यांच्या ध्वनीमधून नाही का एखादी अशी उत्पन्न होणारी ऊर्जा, त्याचा अनुभव म्हणजे असं वाटतं की आपण एखाद्या त्यांना नाही का एक वेगळ्याच विश्वामध्ये आल्याचा भास आपल्याला तेवढी होतो. गणरायाच्या मूर्तीची भव्यता, त्यांचा आकार, त्यांच्यातील वेगवेगळ्या रूपांतील मूर्ती, त्या मूर्तीमधील निरागसता, अनुभवताना अंगावर येणारा काटा हे देखील अकल्पनीयच वाटतं. अजून एक अनुभव म्हणजे लोकांच्या उपस्थितीचा महासागर. एवढ्या गर्दीत देखील बाप्पाच्या दर्शनासाठी आसुसलेले लोकांचे डोळे, गणरायाच्या समोर येताच आपोआप जोडले जाणारे हात, सर्वांच्या मुखातून येणाऱ्या गणरायाचा जयघोष, या सर्व गोष्टींना जवळून अनुभवणं हे देखील तितकंच अविस्मरणीय वाटतं. आणि
या सर्व गोष्टींसाठी एकदा तरी शहरी विसर्जन सोहळ्याचा आनंद आपण नक्कीच घेतला पाहिजे. शेवटी एवढंच, रिकामे झालेले रथ आणि निराश झालेली मनं.